प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. आजच्या वेळेकरता, समयाकरता एक सुंदरशी वेळ संध्या त्याने दिली. पहा, स्तोत्रसंहिता 113 याचं पहिलं वचन म्हणतं, परमेश्वराचे स्तवन करा, परमेश्वराच्या सेवकांनो स्तवन करा, परमेश्वराच्या नामाचे स्तवन करा. येस, आपण नेहमी परमेश्वराच्या नावाचे स्तवन करणारे, निरंतर त्याला हका मारणारे असलो पाहिजे. आणि देवाचं वचन सुद्धा आपल्याला हेच बोध करतं की निरंतर त्याचे स्तवन करा. या आपण त्या सनातन देवाचे, सनातन पित्याचे, शांती दाताचे, आपल्या तारणकर्त्या प्रभू येशूचे स्तवन करूया या वचनानुसार. आणि आजची सवयीत आपण सुरू करूया. छोटीशी प्रार्थना करू, नंतर या वचनानुसार स्तुती गीत गाऊ आणि त्यानंतर आपण देवाच्या वचनाकडे आपण वळणार आहोत. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळी करता, समय करता सुंदरशी वेळ संध्या तू आम्हाला दिलीस, त्याबद्दल धन्यवाद देतो. इथून पुढचा काळ वेळ तुझ्या हाती देतो. काल रात्रीपासून आज दिवसभर जे काही चुका कळत न कळत झाल्या त्या सर्व चुकांच्या, अपराधांची आम्हाला प्रभू येशू क्षमा कर. ज्यांनी आमची मनं दुखवली त्यांनाही आम्ही प्रभू येशूच्या नावात क्षमा करतो. येणाऱ्या वचन तर प्रत्येकाला तू स्थिर कर. सर्व अडकण प्रभू येशू तू मोकळे केलेले त्यावर धन्यवाद देते. प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणून त्या पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आजच्या वेळेकरता, समयाकरता की त्याने आपणास एक संध्या दिली आणि एक वेळ दिला ज्या वेळेमध्ये आपण त्याची स्तुती करूया, त्याची आराधना करूया. कारण की तो स्तुतीस पात्र असा परमेश्वर आहे. तो तारणारा आहे. तो आपली तारू पहिलं तिरारा लावणारा असा तो परमेश्वर आहे. अति विश्वासरूपी तारू त्याने आपणास दिलेला आहे. ते म्हणजे त्याचा पुत्र, त्याचं नाम होय. जो कोणी प्रभूचा दावा करतो त्याचं तारण होईल. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लज्जित आणि फजित होणार नाही. येस, तो लज्जित आणि फजित होणार नाही. कारण की तो तारणारा आहे. तो आपली नाव पहिलं तिरारा लावणारा असा तो परमेश्वर आहे. तारक तो, सामर्थ तो, येशू दे युगानुगा हे. तारक तो, सामर्थ तो, येशू दे युगानुगा हे. हालेलुया हो, होसाना. Hallelujah, hallelujah, hallelujah. दिवस प्रभूचा आहे, उल्हास आनंद करू. हा दिवस प्रभूचा आहे, उल्हास आनंद करू. किती थोर तुझे सर्वच अपना दिले. किती थोर तुझे सर्वच अपना दिले. तारक तो, सामर्थ तो, येशू दे युगानुगा हे. तारक तो, सामर्थ तो, येशू दे युगानुगा हे.
Hallelujah, Hallelujah, Hosanna, Hallelujah, 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 Hallelujah. चला हो आता त्याकडे महिमा स्तुती वर्णू. चला हो आता त्याकडे महिमा स्तुती वर्णू. स्वर्गाच्या देवाला असेच गीत गाऊ. स्वर्गाच्या देवाला असेच गीत गाऊ. सारख तो सामर्थ तो येशू दे युगायुगा हे. सारख तो सामर्थ तो येशू दे युगायुगा हे. हालेलुया हो Hosanna, Hallelujah, Hosanna, Hallelujah, 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 Hallelujah. याचा अनुभव घ्या किती तो चांगला आहे. याचा अनुभव घ्या किती तो चांगला आहे. कैकाने बंधन तुझी आपणास सोडवितो. कैकाने बंधन तुझी आपणास सोडवितो. सारख तो साहस तो येशू दे युगायुगा हे. सारख तो साहस तो येशू दे युगायुगा हे. हालेलुया हो होसाना. हालेलुया हो होसाना. हालेलुया 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. सैतानी बंधनातून सोडविणारा तो परमेश्वर आहे. त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला आणि जे नरकाच्या भयामध्ये मरणाच्या भयामध्ये सैतानी दासपणात बसले होते अशा सर्वांस त्याने आपल्या पुत्राच्या अर्पणाद्वारे त्याच्या मरणाद्वारे त्या सर्व दास्यपणातून मुक्त केला. जो कोणी विश्वास ठेवतो प्रभू येशू या नावावर तो त्या मरणातून जीवनामध्ये पार गेला आहे. तो मरणातून जीवनामध्ये पार गेला आहे. याकरिता आपल्या जीवनातून त्या देवाच्या एकुलत्या पुत्राच्या नामावर विश्वास दृढ ठेवलेले, त्यात मुळावलेले, पाया घातलेले, त्याला स्वीकारलं तसं त्यात चाललेले असे बना. त्याला फक्त ओळखता, त्याचं नाव ओळखता एवढं पुरेसे नाही, तर ते नाव ओळखून त्यानुसार चाललेले असे बना. उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना. उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना. मिलकर हम गाएं
प्रभु की स्तुति हो, मिलकर हम गाए हालेलुया, हालेलुया, हालेलुया। आएगा मेरा यीशु, हम मिलेंगे एक दिन, जाएंगे हम उसके संग, जहाँ पर होगा अनंत जीवन। आएगा मेरा यीशु, हम मिलेंगे एक दिन, जाएंगे हम उसके संग, जहाँ पर होगा अनंत जीवन। मिलकर हम गाए प्रभु की स्तुति हो, मिलकर हम गाए हालेलुया, हालेलुया, हालेलुया। उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना। मिलकर हम गाए प्रभु की स्तुति हो, मिलकर हम गाए हालेलुया, 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 हालेलुया। धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र ज्योत परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता, सुंदरशा वेळ समयमध्ये तू आम्हाला एकत्र आणलं आणि तू येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्थिर करशील हा आमचा विश्वास आहे. प्रत्येकाला ते वचनाद्वारे सामर्थ्य दे, धीर दे, शुद्धता तू दे. सर्व अडकळणं प्रभू येशूमध्ये घालवलीस त्याबद्दल धन्यवाद. ते प्रार्थना परमेश्वराच्या येशूच्या नावात केली म्हणता एक पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आजच्या वेळेकरता, समयाकरता. आज पुन्हा एकदा या रविवारी त्याच्या नामाची स्तुती करण्याकरता, त्याच्या वचनाचा मन्ना घेण्याकरता आपल्याला एकत्र आणलं. त्याबद्दल त्याच्या नावाला धन्यवाद देऊ की तो महान आहे. आपण याच जगात नाही, जे त्याच्या नामावर विश्वास ठेवतात ते त्याच जगातही एकत्र केले जावेत. सहभागित करणं म्हणजे काय? त्याच्या आत्म्यामध्ये सर्वजण एकत्र करणं होय. सहभागित असणं म्हणजे काय? देवाच्या समागमे चालणं. जसा त्याचा पुत्र चालला तसेच तुम्ही आम्ही चालणारे असलो पाहिजे. आज आपण असाच एक वचनाद्वारे आत्मिक मन्ना स्वीकारणार आहोत, ऐकणार आहोत. प्रभू येशू म्हणतो, माझा पिता त्याचा सन्मान करेल. होय, तुम्ही जे नाम स्वीकारलं ते नाम स्वीकारले तसे त्यामध्ये चालणारे असला पाहिजे. ज्या प्रभू येशूवर विश्वास ठेवला, देवाच्या एकुलत्या पुत्रावर, त्या स्वीकारलेल्या वचनाद्वारे, सुवार्तेद्वारे, त्या नामाद्वारे त्याला अनुसरून सुवार्त्या शोभेल असं आचरण ठेवणारे तुम्ही आम्ही असलो पाहिजे. कारण प्रभू येशू म्हणतो की त्याचा पिता सन्मान करेल. जो माझा शिष्य हो पाहतो त्याने मला अनुसरावं, यासाठी की मी जिथे आहे तिथे त्याने असावं आणि माझ्या पित्याने त्याचा सन्मान करावा. सन्मान त्यांचा होईल जे त्याच्या वचनानुसार कृती करतील, जे वचन ऐकतील आणि त्यानुसार कृती करतील
ते त्याच्यावर प्रीती करणारे आहेत आणि ते त्याला स्वीकारलेले असे आहेत. माझा पिता त्याचा सन्मान करेल. होय, त्याचं नाव माहित आहे, तर त्याला अनुसरून त्याला पसंत असलेलं, त्याला संतोष देणार तुमचं आमचं बोलणं, तुमची आमची कृती, तुमचं आमचं बसणं, तुमची आमची प्रभूची सेवा असली पाहिजे. कारण की वचन सांगते की वधस्तंभाला खिळणं, ते सांगते की जुना मनुष्य काढून टाकणं आणि ख्रिस्ताचं उठवणं म्हणजे ख्रिस्तामध्ये पुनरुत्थित होणं. ख्रिस्तामध्ये पुनरुत्थित होणं, उठवलं जाणं. त्याला जसं स्वीकारलं तसं त्यामध्ये चालणारे बना, म्हणजे चालतील ते त्याच्या सार्वकालिक जीवनात पोहोचतील. 5 शहाण्या कुमारिका नाही का, त्यांचे दिवे लावले होते, त्यांच्याकडे साठवणुकीचं तेल होतं आणि वर आला अशी वाणी झाली. आणि जे जागृत होत्या, सिद्ध होत्या, त्या सार्वकालिक जीवनामध्ये वराच्या लग्नासाठी आत घेतल्या गेल्या. माझा पिता त्याचा सन्मान करेल वचन सांगतं. पहा, योहानाचे पहिले पत्र 2 अध्याय 6 वचन काय म्हणतं पहा. योहानाचे पहिले पत्र त्याचा 2 अध्याय 6 वचन. मी त्याचमध्ये राहतो असे म्हणणाऱ्याने तो चालला तसे स्वतःही चालले पाहिजे. पहा, योहान त्याचे पहिले पत्र 2 अध्याय यातली सर्व वचन जर वाचाल तुम्ही 3 ते 6, आपण त्याच्या आज्ञा पाळल्या पाहिजे, म्हणजे आपण त्याला ओळखतोय हे आपणास कळून येते. आपण त्याची आज्ञा पाळतो तेव्हा आपल्याला कळते की आपण त्याला ओळखतो, नाही का. आपण देवाला ओळखतो, प्रभूला ओळखतो, हे कधी समजेल? जेव्हा आपण त्याचं वचन पाळू. योहान सांगतो, मला त्याचे ज्ञान आहे असे म्हणून त्याच्या आज्ञा जो मानित नाही तो लबाड आहे, त्याच्या ठाई सत्य नाही. जो ख्रिस्ताला ओळखतो, प्रभूला ओळखतो असं म्हणून, त्याचं ज्ञान आहे असं म्हणून दाखवतो आणि त्याच्या आज्ञा पाळत नाही, तर तो लबाड आहे, त्याच्या ठाई सत्य नाही. त्याच्या ठाई प्रभू येशू नाही. सत्य म्हणजे प्रभू येशू, त्याच्या ठाई देव नाही. जे वचन आहे त्यानुसार वर्तणूक करणारे ते देवाला ओळखतात आणि देव त्यांना ओळखतो. जो कोणी त्याचे वचन पाळितो त्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर पूर्ण झाली आहे. यावरून आपल्याला कळून येते की आपण त्याच्या ठाई आहोत. पहा, योहान त्याचे पहिले पत्र 2 अध्याय 5 वचनात म्हणतो, जो कोणी त्याचे वचन पाळितो त्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर पूर्ण झाली आहे. येस, जो देवाचं वचन पाळतो त्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर पूर्ण झाली आहे. यावरून आपल्याला कळून येते की आपण त्याच्या ठाई आहोत. आपण त्याच्या ठाई आहोत आणि तो आपल्या ठाई आहे हे ओळखायचं असेल तर आपण त्याचं वचन पाळणार आहे असलो पाहिजे. आणि जे वचन पाळतात त्यांच्या ठाई देवाची प्रीती पूर्ण झाली आहे. ते देवाला ओळखतात. मी त्यामध्ये राहतो असे म्हणणाऱ्याने तो चालला तसे स्वतःही चालले पाहिजे. मी प्रभू येशूला ओळखतो, त्याला विश्वास ठेवतो असं म्हणणारे त्यांनी पण शांतीने, प्रीतीने आपला वधस्तंभ घेऊन त्याला अनुसरणारा असले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. त्याचं अनुसरण करणं, त्याची आज्ञा पाळणं, त्याचं वचन पाळणं हे देवाला ओळखतात आणि देव त्यांच्या ठाई राहतो. ख्रिस्ताला जसं तुम्ही स्वीकारलं तसं त्याचं अनुसरण करणारे बना. निंदेबद्दल निंदा नाही तर आशीर्वाद. जे छळ करण्यासाठी प्रार्थना करा. शांतीने राहा जिथे राहतात तिथे. कारण जे असे अनुसरण करतात त्यांचा पिता मान करेल. जे ख्रिस्ताचं असं अनुसरण करतात त्यांचा स्वार्गकालिक जीवनामध्ये स्वर्गीय पिता मान
करेल. यस, त्यांचा पिता मान करेल. स्वतःचं नवीकरण करणं, मनाचा हट्ट, पश्चातापहीन अंतःकरण हे काढून टाकून स्वतःच्या मनाच्या नवीकरणाने बदलणं आणि जो नवा पुरुष धार्मिकता सत्याने युक्त देवानुरूप उत्पन्न केलेला तो धारण करणं, त्याला अनुसरण करणं होय. देहाने वधस्तंभाला स्वतःला खिळलेले आणि ख्रिस्तामध्ये आत्म्याने उठवलेले असं वर्तणूक करणं म्हणजे आपण त्याच्यावर विश्वास ठेवत आहोत, त्याचं अनुसरण करत आहोत. रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय यातलं पहिलं आणि दुसरं वचन काय म्हणतं पहा. रोमकरास पत्र 12वा अध्याय याचं पहिलं आणि दुसरं वचन. यास्तव बंधुजनो, देवाच्या करुणामुळे तुम्हास विनवितो की तुम्ही आपल्या शरीराचा जिवंत, पवित्र व देवाला प्रिय असा यत्न करावा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. होय, प्रत्येक प्रभू येशूवर विश्वास ठेवणाऱ्याची आध्यात्मिक सेवा काय आहे की स्वतःच्या शरीराचा जिवंत, पवित्र, देवाला प्रिय असा यज्ञ करावा. जिवंत म्हणजे काय? शरीराने वधस्तंभाला खिळलेले, देहाने वधस्तंभाला खिळलेले आणि आत्म्याने जिवंत, पापाला मेलेले आणि ख्रिस्तामध्ये देवाला जिवंत असे जिवंत, पवित्र, जे ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे पवित्र आत्म्यामध्ये धुतलेले असे पवित्र व देवाला प्रिय असा यज्ञ करावा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. ही प्रत्येक प्रभू येशूवर विश्वास ठेवणाऱ्याची सेवा आहे की देवाला आपल्या शरीराचं जिवंत, पवित्र, देवाला आवडणारा यज्ञ करणं ही प्रत्येकाची आध्यात्मिक सेवा आहे. मग त्या सेवकांनीच करावं असं नाही. जे प्रभू येशूवर विश्वास ठेवतात, ज्यांना त्याला स्वीकारणारे आहेत, त्यांनी अशी आध्यात्मिक सेवा करावी. प्रत्येकाने करावी. सेवक असू दे, संदिष्ट असू दे, दास असू दे, दासी असू द्या, व्यवस्थापक असू द्या, सदस्य असू द्या, प्रत्येकाने आपली आध्यात्मिक सेवा अशी केली पाहिजे जी देवाने तुम्हाला सोपवली आहे. शरीराने जिवंत, पवित्र व देवाला प्रिय असा यज्ञ करावा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. या युगाबरोबर समरूप होऊ नका. या युगातल्या रूढी, परंपरा या गोष्टीला समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. या युगाबरोबर समरूप न होता आपल्या मनाचं नवीकरण करणं, ख्रिस्त विश्वासाद्वारे आपल्या ठाई येणं, देहाने वधस्तंभाला खिळलेलं असणं, आत्मिक देवाला, पापाला मेलेल्या देवाला जिवंत असं यज्ञ सादर करणारे तुम्ही आम्ही असलो पाय. मनाचं नवीकरण करणं नाही का, ते कठीण मन नाही, ते ख्रिस्ताच्या प्रीतीने भरलेलं मन, ख्रिस्ताच्या विश्वासाने भरलेलं, बदललेलं, जगापासून विभक्त झालेलं, कुठलीही वासना नाही, कुठलं प्रलोभन नाही, कुठला मीपणा नाही, तर नम्र, शांती, प्रीतीने भरलेलं असं नवीकरण मन, त्याच्याद्वारे स्वतःचे रूपांतर होऊ द्या. नवीकरण वधस्तंभावर ख्रिस्त खिळलं जाणं म्हणजे काय? जुनपण काढणं आहे आणि ख्रिस्त उठणं म्हणजे ते नवीनपण आहे. तुम्ही आम्ही मरणातून काढले गेलो, मरणाच्या फळातून, पण नवीकरण जर आपल्या ठाई होत नाही, आपल्या मनाचं नवीकरण होत नाही, देहाचं जिवंत, पवित्र, देवाला यज्ञ सादर करत नाही, आवडणारा यज्ञ सादर करत नाही, तर आपण त्या आध्यात्मिक सेवेमध्ये नाही, ख्रिस्ताचं अनुसरण आपण करत नाही. या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. येस, ते नवीकरण वचनाद्वारे होत आहे, विश्वासाद्वारे होऊ दे, तर त्याला होऊ द्या. तुम्ही तुमच्या मनाने, बुद्धीने, कठीणपणाने त्याला अडखळण करू नका. रागाने, द्वेषाने, कोणाच्या सेवेमध्ये सुद्धा अडखळण करू नका. वचन सांगते, या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या, यासाठी की देवाची जी उत्तम,
कशासाठी? की देवाची जी उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा ती काय आहे हे समजून घ्यावे. जेव्हा तुम्ही मनाचं नवीकरण होऊ देता, ख्रिस्तामध्ये वधस्तंभाला खिळलेले, पापाला मेलेले असे स्वतःला मानता आणि ख्रिस्ताच्या पुनरुत्थित आत्मिकपणामध्ये जीवन जगता, वचनानुसार जीवन जगता, तेव्हा देवाने ठेवलेला उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा तुम्हाला समजता. प्रेज द लॉर्ड. सलाम. आमेन. त्या तुम्हाला कधी समजतील? जेव्हा तुम्ही स्वतःचं मनाचं नवीकरण होऊ देता. आणि तुम्ही स्वतःच्या मनाचं नवीकरण होऊ देत नाही, मनाच्या हट्टाने जगता, तर देवाची उत्तम, ग्रहणीय, परिपूर्ण इच्छा तुम्हाला समजत नाही. हे कशामुळे होतं? समरूपतेमध्ये. ज्या समरूपतेमधून देवाने ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या खिळण्याद्वारे तुम्हाला वेगळं केलं. इथं वचन सांगतं, या युगाबरोबर समरूप होऊ नका. जो जुना मनुष्य होता तो तुमच्या आमच्या जीवनातून ख्रिस्ताच्या खिळण्याद्वारे काढून टाकला गेला. तर तुम्ही देहाने वधस्तंभाला ख्रिस्तावर खिळलेले, पापाला मेलले असे म्हणा, आणि आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःच काय होऊ द्या? रूपांतर होऊ द्या. यासाठी की देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा ती काय आहे हे समजून घ्यावे. आणि ते तुम्हाला कधी समजे? मनाचा हट्ट सोडून देतात, कठीण मन सोडून देतात आणि ख्रिस्ताचं नवीकरण, त्याचं मन, त्याचं हृदय आपल्या ठेवी मागाल आणि स्वतःचं मनाचं नवीकरण होऊ द्याल. देवाच्या वचनानुसार, प्रभू येशूच्या विश्वासाद्वारे शांतीने राहाल. राग, द्वेष, मत्सराला आपल्या जीवनात जागा देणार नाही. ती सर्व देहाची, जगाची सर्व समरूपता बाजूला ठेवाल. मान्य कराल, मी प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खिळलेला आहे. तेव्हा तुम्हाला देवाची उत्तम, ग्रहणीय, परिपूर्ण इच्छा ख्रिस्तामध्ये ठेवलेली तुम्हाला समजेल आणि तुमच्या आमच्या जीवनात कार्यान्वित होईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. पहा, मत्तेमध्ये पण प्रभू येशू सांगतो. मत्त्याचा 16 अध्याय 24 वचन काय म्हणतं पहा. मत्ते याचा 16 अध्याय 24 वचनामध्ये, मत्ते कृष्णवर्तमान याचा 16 अध्याय 24 वचनामध्ये प्रभू येशूने सांगितलेलं वचन इथे नमूद आहे. मत्त्याने नमूद करून ठेवलेलं आहे, स्वला फाट्यात देण्याबाबत इशारा. मग येशूने आपल्या शिष्यास म्हटले, माझ्या मागे येण्याचा कोणाच्या मनात असेल तर त्याने आत्मनिग्रह करावा व आपला वधस्तंभ घेऊन मला अनुसरावे. काय प्रभूने काय सांगितलं? की मग येशूने आपल्या शिष्यास म्हटले, माझ्या मागे येण्याचा कोणाच्या मनात असेल तर त्याने आत्मनिग्रह करावा. ज्याला माझ्या मागे यायचंय त्याने आत्मनिग्रह करावा. ठाम असावं ख्रिस्ताच्या वधस्तंभाठाई, पापाला मेलेलं, आणि कुठलीही गोष्ट आले तर मी मागे वळून पाहणार नाही. कुठल्याही जुन्या स्वभावाला, जुन्या गोष्टींना मागे वळून न पाहणारे, पापाला मेलेले, ख्रिस्तामध्ये उठवलेले, त्याला अनुसरण करणारे तुम्ही आम्ही असलो पाहिजे. माझ्या मागे येण्याचे कोणाच्या मनात असेल तर त्याने आत्मनिग्रह करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. येस, वधस्तंभ ते खेळणं सांगतो. पापाचं, शापाचं, मरणाचं, जुन्या मनुष्याचं, अशक्यपणाचं देवाच्या पुत्राद्वारे सर्व काही शक्य असं केलं. तो वधस्तंभ तुमचा आमचा उचलून त्याला अनुसरणारे तुम्ही आम्ही असलो पाहिजे. असंच एक वचन प्रभू येशूने सांगितलेलं लूक शुभवर्तनामध्ये सुद्धा नमूद आहे. लूक शुभवर्तन याचा 9वा अध्याय, लूक याचा 9वा अध्यायामध्ये पण लुकाने 62 वचनामध्ये नमूद केलेलं आहे. येशूने
त्याला म्हटले, जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्यास उपयोगी नाही. येस, लूक याचा 9:62 सांगतं, येशूने त्याला म्हटले, जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्यास उपयोगी नाही. देवाचं राज्य एका शेतासारखे, तुम्ही आम्ही एका शेतासारखे पाऊल सांगतो. जेव्हा तुम्ही नांगराला हात घालता तो आशेचा नांगर लोकांच्या पत्रात नमूद आहे. जेव्हा देवाच्या आशेचा नांगराला तुम्ही हात घालता, देवाच्या आत्मिक जीवनामध्ये, सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करण्याकरता प्रभू येशूवर विश्वास ठेवण्याद्वारे, तर मागे वळून पाहणारे नाही, मागे पाहणारे नाही, मागच्या जीवनाकडे नाही, मागच्या गोष्टी तुमच्या जीवनात नसल्या पाहिजे. तो राग, द्वेष, मत्सर, शिवीगा, अपशब्द, चोरी, जे काही गोष्टी करत होता अगोदर, त्या सर्व गोष्टी सोडलेले आणि आशेने पेरणारे असे तुम्ही आम्ही झालो पाय. येशूने त्याला म्हटले, जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्यास उपयोगी नाही. तो देवाच्या राज्याचा उपयोगाचा नाही. जो नांगराला हात घालून मागे पाहतो, देवाचं शेत तुम्ही आम्ही आहोत, देवाचं बी पेरत असताना, त्याच्या पुत्राच्या विश्वास ठेवलेला असताना, तो आशेचा नांगर पवित्र आत्म्याद्वारे तुमच्या आमच्या जीवनात दिलेला असताना, निंदा होत असताना, त्रास होत असताना, छळ होत असताना, आपण त्या प्रभू येशूच्या चित्तवृत्तीमध्ये राहतो का? आणि जर राहत नाही तर आपण पुन्हा एकदा त्या जुन्या मनुष्यात मागे पाहणारे असे आहोत. या जगातल्या सर्व समृद्धतेमध्ये आहोत. जो जुना मनुष्याची समृद्धता आहे, हे जग, अंधकार, त्या तुमच्या आमच्या जीवनात असेल तर आपण मागे पाहणारे असे आहोत. प्रेज द लॉर्ड. कारण की ख्रिस्ताला स्वीकारलंच नाही, तर त्यामध्ये स्वीकारले तसे चाललेले, त्यात मुळावलेले असे बना. कलसीकरा पत्र याचा 2रा अध्यायामध्ये येऊन पौल बोध करतो. कलसीकरास पत्र याचा 2रा अध्यायामध्ये ख्रिस्ताची संयुक्त होणं वचन सांगतं. 2रा अध्याय 4 वचनापासून, लागवी भाषणाने कोणी तुम्हाला बोलवू नये म्हणून हे सांगतो. कोणीही तुमचं हरण करू नये, लागवी भाषणाने तुम्हाला फसवू नये, ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या साक्षीपासून तुम्हाला तोडू नये, तो विश्वास तुमचा डळमळीत करू नये. कुठलीही दुसरा आत्मा, अन्य सुवार्ता, अन्य येशू, दुसरा येशू शिकवणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका. तर लागवी भाषणाने कोणी तुम्हाला बोलवू नये म्हणून हे सांगतो. कारण जरी मी देहाने दूर आहे तरी आत्म्याने तुम्हाजवळ आहे, आणि तुमची सुव्यवस्था व ख्रिस्तावरील तुमच्या विश्वासाचा स्थिरपणा पाहत असून आनंद करीत आहे. पौल म्हणतो, जरी मी देहाने दूर आहे तर आत्म्याने तुमच्या बरोबर आहे, आणि तुमची व्यवस्थितपणा, तुमची सुव्यवस्था आणि ख्रिस्ताच्या विश्वासावरील स्थिरपणा पाहून मी आनंद करत आहे. तुम्ही आम्ही नांगराला हात घातलेले, त्या विश्वासरूपी नांगराला, आशारूपी नांगराला हात घातलेले, त्यामध्ये स्थिरावलेले असलो पाहिजे. त्यातून मागे वळणारे, मागे पाहणारे नसलो पाहिजे. आणि ज्यांना देव असं पाहतो त्याविषयी देव आनंद करतो, उल्हास करतो. छळ होत असताना, निंदा होत असताना त्या निंदेविरुद्ध निंदा करत नाही, विश्वास डळमळीत होऊ देत नाही. ख्रिस्ताच्या विश्वासाने त्याला माफ करतात, क्षमा करतात, आशीर्वाद करतात. जे छळ करतात ते प्रार्थना करतात. कुठलीही संकटाच्या परिस्थिती आली तर तुम्ही विश्वासून डळमळीत होत नाही. ते सर्व सुव्यवस्था व ख्रिस्तावरील तुमच्या विश्वासाचा स्थिरपणा पाहत असून आनंद करीत आहेत, ते असे आहेत. तर ख्रिस्त येशू जो प्रभू, याला तुम्ही स्वीकारले तसे त्यामध्ये चाला. जसं तुम्ही त्यावर विश्वास ठेवला त्यामध्ये चालायला शिका. आणि कसे चालणं शिकाल?
तुम्ही तुमच्या बुद्धी, कल्पना, मन, भाव, कल्पना सर्व बाजूला काढा. तेव्हा जसं मला खेळले आहे, आपला हात त्या विश्वास रूपी देवाच्या हातात द्या. प्रभू येशूवर विश्वास ठेवल्याद्वारे त्याला स्वीकारलं, तसं त्यामध्ये चाला. ख्रिस्ताला पांघरून घेतलेले, त्यामध्ये चाललेले, शांतीने, प्रीतीने, विश्वासाने, छळ निंदा होत असताना जो आशेचा नांगर विश्वास दिला प्रभू येशूद्वारे, त्यामध्ये चाललेले तुम्ही असलो पाहिजे. त्यामध्ये मुळावलेले, रचले गेलेले, तुम्हाला शिकवल्याप्रमाणे विश्वासात बळावत जाणारे आणि फार ईसोपकार स्मरण करणारे असे व्हा. पौल म्हणतो असं बना की त्यामध्ये मुळावलेले पाहिजे, त्यामध्ये रचले गेलं पाहिजे. ख्रिस्तामध्ये, ख्रिस्ताच्या आत्मिक शरीराची रचना, गौरवशाली रचना तुमच्या आमच्या ठाई झालेले आणि त्याच वैभवाचे प्रतिबिंब पाडणाऱ्या आरशाप्रमाणे तुम्ही आम्ही असलो पाहिजे. यस, त्यामध्ये मुळालेले, रचले गेलेले, तुम्हाला शिकवल्याप्रमाणे विश्वासात बळावत जाणारे आणि फार ईसोपकार स्मरण करणारे असे व्हा. असं बना. ख्रिस्ताला स्वीकारलं तर त्यात मुळावले, रचले गेलेले आणि विश्वासात फार बळावत जाणारे आणि फार ईसोपकार स्मरण करणारे असे व्हा. अशी सेवा करणारा, असा बनणारा तो जिथं आहे तिथे असेल आणि पिता त्याचा सन्मान करेल. पहा, काही वचन अजून वाचूया. योहान 8:12 हे वचन सर्वांना ठाऊक असेल. योहान कृष्णप्रवर्तमान 8 अध्याय 12 वचन. पुढे येशूने पुन्हा त्याचबरोबर बोलणे आरंभून म्हटले, मी जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. जो ख्रिस्ताला अनुसरतो, त्याला स्वीकारलं, त्याच्या ठाई अंधकार राहणार नाही. तो मरणाचा अंधकार त्याच्या ठाई राहणार नाही. तो या जगात जरी ख्रिस्ताच्या विश्वासाने विसाव्यास गेला तरी तो पुनरुत्थित ख्रिस्तामध्ये जेव्हा तो येईल उठवला जाईल आणि त्याच्याजवळ सार्वकालिक जीवनाचा जे जीवन प्रभू येशूद्वारे तुम्हाला दिलं तो त्याच्याजवळ राहील. त्याची सुवार्थ ऐकता, त्याला स्वीकारले, तसे त्यामध्ये चाला आणि जे चालतील, त्याचं अनुसरण करतील, ते त्याच्या सार्वकालिक जीवनामध्ये असतील. त्याचं नाम स्वीकारलं तर उपकार स्तुतीचा यज्ञ निरंतर अर्पण करणारे तुम्ही आम्ही असलो पाहिजे. इफिसकरास पत्र 4 अध्यायामध्ये पौल हाच बोध करतो. पहिल्या वचनामध्ये इफिसकरास पत्राच्या 4 अध्यायाच्या पहिल्या वचनात पौल बोध करतो, यासह जो मी प्रभूमध्ये बंदिवान, तो मी तुम्हास विनंती करीतो की तुम्हास झालेल्या पाचारणास शोभेल असे तुम्ही चालावे. यस, पौल म्हणतो की यास्तव जो मी प्रभूमध्ये बंदिवान, ज्या बंदिवान परिस्थितीमध्ये तो होता, कैदेमध्ये होता, ज्या परिस्थितीमध्ये तो होता, त्या परिस्थितीत ज्यांनी पत्र लिहिली, त्या पत्रामध्ये तो बोध करतो, तो मी तुम्हास विनंती करतो की मी तुम्हाला झालेल्या पाचारणास शोभेल असे तुम्ही चालावे. यस, प्रभूच्या वचनाने, सेवेने असा तो बंदिवान, स्वतःला बंदिवान असं म्हणतो. तो असा बंदिवान बऱ्याच ठिकाणी पत्रात लिहितो यासाठी की अनेक ठिकाणी पौल कैदेमध्ये होता, अनेक परिस्थितीमध्ये, आणि त्या परिस्थितीमध्ये त्याने पत्र लिहिलेले ते. आणि तर तो म्हणतो की यास तो जो मी प्रभूमध्ये बंदिवान, तो मी तुम्हास विनंती करीतो की तुम्हास झालेल्या पाचारणास शोभेल असे तुम्ही चालावे. देहाने नाही, बुद्धीने नाही, गर्वाने नाही, तर देवाच्या आत्म्याने, वचनाने चाललेले तुम्ही आम्ही असलो पाहिजे. ते पाचारण शोधलेले, प्रभू येशूचा विश्वास ठेवला, ख्रिस्तामध्ये पुनरुत्थित होणं, पाचारण शोधणं आणि त्यानुसार चालणं, असे आपण असलो पाहिजे. या इफिसकरास पत्र 4 अध्याय 29, 23 आणि 24 वचन असं सांगतं, तर तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे व्हावे आणि धार्मिकता व सत्याची पवित्रता यांनी युक्त असा देवानुरूप उत्पन्न केलेला नवा मनुष्य धारण करावा. हे वचन तुम्ही अनेक वेळा वाचलं असेल.
जोपर्यंत तुम्ही तुमची मनोवृत्ती चेंज करणार नाही, कठीण मन बदलणार नाही, ते हृदय मन तुटणार नाही, भग्न होणार नाही, तोपर्यंत देव तुमच्या समीप येणार नाही, तुमच्या मनाचं नवीकरण होणार नाही, तोपर्यंत धार्मिकता व सत्याचे पवित्रता याने युक्त देवाने रूप उत्पन्न केलं नवा मनुष्य तुम्ही आम्ही धारण करणारे होत नाही. मनाचं परिवर्तन होऊ द्या, नवीकरण होऊ द्या, पश्चाताप करा आपल्या सर्व जुन्या गोष्टींचा, आणि तो नवा मनुष्य जो सत्यता धार्मिकता याने युक्त देवाने रूप उत्पन्न केला नवा मनुष्य धारण करणारे, मनाच्या नवीकरणारे, आत्म्याच्या प्रेरणेने वचनाने चाललेले तुम्ही आम्ही असलो पाय. आमेन. यस, आपल्या काही चालणं ख्रिस्ताला अनुसरण करणारं असलं पाय, ना की आपल्या मनाच्या हट्टाने, आपल्या गर्वाने, रागाने, देहाने, असं नाही, तर ख्रिस्ताला अनुसरण करणारे, ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला देहाने खिळलेले आणि देवाच्या वचनाने चाललेले, शांतीने, प्रीतीने, विश्वासाने आपलं जीवन जगणारे असलो पाय. योहान 12 अध्याय 24 ते 26 वचनामध्ये प्रभू येशू काय म्हणतो पहा. या वचनामध्ये त्यांनी सांगितलेले वचन योहानाने नमूद केलेले आहेत या अध्यायामध्ये. योहान त्याचा 12 अध्याय 24 ते 26 वचनामध्ये प्रभू येशूने सांगितलेले वचन नमूद आहे. मी तुम्हास खचित खचित सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, आणि मेला तर बहुत पीक देतो. जोपर्यंत तुम्ही ख्रिस्तामध्ये स्वतःला मेलेले वधस्तंभावर खिळलेले असे मानत नाही आणि आत्म्याने उठत नाही, तोपर्यंत देवाचा राज्याचं पीक प्रभू येशूच्या विश्वासाद्वारे तुमच्या जीवनात येणार नाही. आणि ते बहुत पीक सुपीक जमिनीत येणार, जे 4 बीचं ख्रिस्ताने दाखला सांगितला होता, रस्त्यावर, काट्यावर, दगडावर सुपीक जमीन, ते सुपीक जमिनीत पडलेलं बी तुमच्या ठाई उत्पन्न देणार नाही. सुपीक जमिनी तुम्ही होशेच्या अध्यायामध्ये वाचलं असेल, जमीन नांगरणं, काटे कुसळ काढणं आणि देवाने धार्मिकतेची वृष्टी करणं, हे असं तुम्ही जोपर्यंत सुपीक आपलं जीवन बनवणार नाही, आपल्या जीवनातले काटे कुसळ काढणार नाही, तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये देवाच्या राज्याचं पीक, उत्पन्न, फळ हे येणार नाही. हे वचन सांगते की मी तुम्हास खचित खचित सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, आणि तो मेला तर बहुत पीक देतो. यस, देवाचा पुत्र या जगात आला, तो तुमच्या आमच्या पापाकरता वधस्तंभावर खेळण्यात आला, तो मारण्यात आला, पुरण्यात आला, उठवण्यात आला. जर तुम्ही त्यावर विश्वास ठेवता तर तुम्ही वधस्तंभाला त्याच्यावर खेळलेले असे माना, आणि देवाने कुठलीही गोष्ट करू नका, कुठलेही पाप करू नका, राग नाही, द्वेष नाही, या गोष्टींना आपल्या जीवनात स्थान देऊ नका, तर ख्रिस्ताद्वारे उठवलेले असे माना. तेव्हा देवाच्या पुत्राच्या द्वारे, विश्वासाद्वारे तुमच्या ठाई देवाच्या राज्याचं पीक येईल. आणि ते पीक यावं म्हणून देवाने स्वतःचा एकुलता एक पवित्र पुत्र अर्पण दिला. जो आपल्या जीवावर प्रीती करतो तो त्याला मुकेल, आणि जो या जगात आपल्या जीवाचा द्वेष करीतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करील. मनाला वाटतं तसं नाही, बुद्धीला पटतं तसं नाही, आपल्या माना करता नाही, आपल्या गौरव करता नाही, आपल्या देहा करता नाही, तर त्याचा द्वेष करणारे शिका, कारण की तो देहामध्ये पाप असतं, पाप मरणाला फळ देतं. आणि ते फळ काढा म्हणून ख्रिस्त या वधस्तंभावर खेळण्यात आला, आणि आपल्याला ती सत्यता प्राप्त व्हावी, सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं, ती मुक्ती प्राप्त व्हावी, आणि ते तारण प्राप्त व्हावं म्हणून तो उठवला गेला, खेळण्यात आला, पुरण्यात आला, उठवण्यात आला. याकरता आपल्या मनाचा कलाप्रमाणे नाही, तर त्या सर्व गोष्टींचा द्वेष करणारे, देवाच्या वचनानुसार चाललेले तुम्ही आम्ही आपल्या मरणाच्या शेवटापर्यंत, आणि जरी प्रभू येशूमुळे छळ झाला, जीव गेला, घेण्यात आला,
तोपर्यंत आपण ख्रिस्ताच्या प्रभू येशूच्या नामावर विश्वास ठेवलेला असलो पाहिजे. आमेन. जो जीवाचा द्वेष करतो तो त्याच्या सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करेल. नेहमी जी इच्छा आली पाहिजे ते देवाच्या इच्छेनुसार आली पाहिजे, देवाच्या वचनानुसार आली पाहिजे. मनाच्या कठीणपणाने नाही, तर त्याचा द्वेष करणारे देहाचा देवाच्या वचनानुसार आशा धरलेले तुम्ही आम्ही असलो पाहिजे. जरी कोणी प्रभू येशूच्या नावामुळे तुमचा आमचा छळ केला, जीव घेतला, तरी सुद्धा आपण प्रथम देवाला आद्यस्थान देणारे असलो पाहिजे. कुठल्याही जीवनातल्या गोष्टीत ऐहिक गोष्टींना स्थान न देणारे, दैहिक गोष्टींना स्थान न देणारे, मानणारे, कबूल करण्याची, साक्षात्कारणाची कबूल करता. करिंथीकरांचे पहिले पत्र 15 अध्याय 3-4 वचन पौल म्हणतो की मला सांगण्यात आलं मुख्यतः ते आहे की धर्मशास्त्रानुसार तो मारला गेला, पुरला गेला, धर्मशास्त्रानुसार तिसऱ्या दिवशी उठवला गेला. तो धर्मशास्त्रानुसार तुमच्या आमच्या पापांकरता मारला गेला, पुरला गेला आणि तिसऱ्या दिवशी धर्मशास्त्राने तिसऱ्या दिवशी उठवला गेला. धर्मशास्त्र पण तिसऱ्या दिवशी उठवला गेला. ही साक्ष जर कबूल करतो तर आपल्या देहाचा द्वेष करणारे, देहाचा द्वेष करणारे म्हणजे देहापासून आलेल्या सर्व वाईट भावना, मनाचा कठीणपण याचा द्वेष करणारे, आणि जरी प्रभू येशूच्या नावामुळे जीव गमावा लागला तरी देवावर प्रीती करणारे, त्याची आज्ञा पाळणारे तुम्ही आम्ही असलो पाहिजे. त्या लोकांस सार्वकालिक जीवन मिळेल. जो जीवाचा द्वेष करतो तो त्याचे सार्वकालिक जीवनाचे रक्षण करेल. जर कोणी माझी सेवा करेल तर त्याने मला अनुसरावे, म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकी असेल. कोणी माझा सेवा करील तर पिता त्याचा मान करील. आमेन. वचन सांगतं प्रभू येशू स्पष्ट सांगतो की जो कोणी माझी सेवा करील तर त्याने मला अनुसरावे. ख्रिस्तावर विश्वास ठेवणे, प्रभू येशू विश्वास ठेवणे भरपूर आहेत, पण त्याचं अनुसरण करणारे कमी असतील. बोलले बहुत आहेत, निवडलेले थोडके आहेत. ते निवडलेले ते आहेत जे ख्रिस्ताला स्वीकारतील, त्यामध्ये चालतील, नाही का? ख्रिस्ताला स्वीकारून त्यामध्ये चाललेले त्याचं अनुसरण करणारे आहेत. या जगाची समृद्ध राखणारे नाही, देहाकरता पेरणारे नाही. गलतीकरांच्या पत्रामध्ये वचन लिहितं की पौल स्पष्ट सांगतो की देहाकरता पेरणं म्हणजे नाशाचं पीक आहे आणि आत्म्याकरता पेरणं म्हणजे सार्वकालिक जीवनाचं पीक आहे. तो देहाकरता पेरतो तो नाशाचं पीक मिळेल, त्याच्या पदरी पडेल, आणि जो आत्म्याकरता पेरतो त्याला सार्वकालिक जीवनाचं पीक मिळेल. प्रभू येशू म्हणतो की जर कोणी माझी सेवा करील त्याने मला अनुसरावे. तुम्ही जर प्रभू येशूवर विश्वास ठेवता तर तो विश्वासाने तुमच्या जीवनात आला पाहिजे, आणि त्याच्यावर विश्वास ठेवता त्यानुसार तुम्ही त्याला अनुसरण करणारे असला पाहिजे. नुसतं विश्वास ठेवून नाही तर ख्रिस्त जसा चालला शांतीने, प्रीतीने, या जगाची समृद्धता न राखणारे, देहाने वधस्तंभाला खिळलेले आणि त्याच्या विश्वासात चाललेले तुम्ही आम्ही असलो पाहिजे. जर कोणी माझी सेवा करील तर त्याने मला अनुसरावे, म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकी असेल. कोणी माझी सेवा करील तर पिता त्याचा मान करील. जे असे ख्रिस्ताला अनुसरण करून त्याची सेवा करेल, पिता त्याचा मान करेल. मनुष्याकडून मान करून मी घेत नाही, प्रभू येशू म्हणतो, कारण की माझा मान करणारा एक आहे. तर मनुष्याला खुश करण्याकरता जगू नका, तर प्रभूला संतोष देणारी सेवा जगा. आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक सेवा करणारे, आपल्या शरीराने जिवंत पवित्र देवाला आवडता यज्ञ सादर करणारे बना. आणि तो म्हणजे देहाने वधस्तंभाला खिळणं, पापाला मेलणं आणि ख्रिस्तामध्ये देवाला जिवंत असं जगणं होय. आमेन. प्रभू येशू करो ही वाचलेली सर्व वचनं तुमच्या आमच्या जीवनामध्ये, ऐकणाऱ्या जीवनामध्ये प्रभू येशू आशीर्वादाची करो. आमेन. या आपण शेवटची प्रार्थना करूया, नंतर प्रभूची प्रार्थना करूया, नंतर वचनानुसार आशीर्वाद घेऊन आजची सभा गीता संपूया.
धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळी करता समय करता सुंदरची वेळ संध्या तू आमच्या जीवनात आणि समाज तू राखलं त्याबद्दल धन्यवाद देतो. सुंदर वचनाद्वारे तू आमच्यासाठी बोललास प्रभू येशू मध्ये, त्याबद्दल धन्यवाद देतो. प्रभूशी वचन तू सांगितले आहे तसं आम्ही अनुसरण करणार. तो आम्हास पवित्र आत्म्यामध्ये सामर्थ्य दिलेलं असं तू बनव. आमच्यातून कळत न कळत होणार सर्व चुकांची प्रभू येशू आत्मा क्षमा कर आणि पवित्र आत्म्यामध्ये प्रेरणेने वचनाने चालेल तो असा आम्हास तू बनव. आज जिथे कुठे प्रार्थना चालू असेल त्या प्रार्थनेत येणारे अडकणं प्रभू येशूमध्ये घालून त्या प्रार्थना तुझकडे पोहोचू दे. जे रात्री ज्यावेळी प्रवास करतात त्यांना देवदूतच्या पहाऱ्यामध्ये प्रियजनांकडे पोहोचव. सर्व सैतानी घाल्यापासून त्यांना तू दूर असं राख. तसेच तू प्रार्थना करतो मुलांच्या लहान मुलांच्या शाळा चालू होत आहेत, त्या शाळेमध्ये शिकवत असलेल्या शिक्षकांना योग्य शिक्षण पद्धती प्रभू येशूमध्ये तू घाल. त्या लहान मुलांना देवदूतांच्या पहाऱ्यामध्ये ने आण. सर्व सैतानी घाल्यापासून प्रभू येशूच्या नावात त्यांना तू दूर ठेव. जे भुकेले ताणाचे मुखास अन्न पाणी दे. वृद्धाश्रमातील वृद्ध लोक अनाथ मुलं यांच्याही मुखास अन्न पाणी त्यांना तू प्रभू येशूच्या आरोग्यामध्ये भर. ज्यांचे पैसे मोठमोठ्या मालकाकडे अडकले, कंपनीत अडकले, ते प्रभू येशूने मोकळे कर. जनता त्याला काम नाही प्रभू येशू काम दे. तसं सर्व डॉक्टर नर्सांच्या आरोग्यात स्पर्श कर. त्यांच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत प्रभू येशूमध्ये जाऊ दे. जे बिचारांना खेळलेले आहेत, अनेक यातनाने त्रास भोगत आहेत, पोटाचे विकार आहेत, नसांचे, डोळ्याचे, मेंदूचे, हाडांचे, त्वचेचे, ते सर्व विकार प्रभू येशूमध्ये काढले जावे. तुझ्या बसलेल्या बळांनी जे निरोगीपणे प्रभू येशूच्या नावात त्यांना तू दे. जे निराशामध्ये आहे त्यांना पवित्र आत्म्याने प्रभू येशूमध्ये आशा प्राप्त व्हावी. अंधकारात पासून प्रकाशाकडे वळलेलं असं प्रभू येशू त्यांना तू बनव. सर्व पास्टर, सेवक, एनजीओचे कार्यकर्त्यांना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात भर. सर्व छळामध्ये, निंदामध्ये, त्रासामध्ये प्रभू येशूच्या विश्वासात दृढ बनव आणि होऊ दे त्यांच्या जीवनातून तू प्रकाश अंधकारातील लोकांपर्यंत पोहोचावं असं तू कर. देशाचे प्रधानमंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता प्रभू येशूमध्ये घाल. जिथे युद्धाची परिस्थिती जखमी आहे त्या लोकांचा सांभाळ कर. त्यांना आरोग्य दे. जे भुकेले त्यांच्या मुखास अन्न पाणी प्रभू येशूच्या नावात तू दे. तसेच तू ज्या ज्या राज्यामध्ये छळ आहे तिथल्याही दुःखी कुटुंबांचं सांत्वन प्रभू येशूमध्ये तू कर. सर्व अविश्वासू जे अंधकारात आहेत प्रभू येशूच्या प्रकाशाकडे त्यांना तू आण. देशामध्ये शांती राहू दे प्रभू येशूच्या नावामध्ये. आणि सर्व या शेवटच्या काळाकडे चाललेले असताना, तुझ्या येण्याची वाट पाहत असताना प्रभू येशूच्या विश्वासात दृढ, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात असो तू बनव. सॅमसन अंकलच्या कुटुंबामध्ये त्यांची लेकरं आहेत, त्याच्या जीवनात तुझं आरोग्य दे, प्रीती, शांती प्रभू येशूमध्ये दृढ कर. जिथं राहतात तिथं देवदूतांच्या पाऱ्यामध्ये प्रभू येशूमध्ये त्यांना तू राख. लेकरं जी काही काम करत आहेत, शिकत आहेत, त्याचं त्या ठिकाणी तुझं पवित्र आत्म्यामध्ये प्रभू येशूच्या नावामध्ये ज्ञान त्यांना तू प्राप्त व्हावं आणि मार्गदर्शन व्हावं, सामर्थ्य मिळावं आणि सर्व अंधकाराच्या गोष्टीपासून दूर राहावं असं त्यांचं जीवन प्रभू येशूमध्ये बदल. सॅमसन अंकलला तुझं आरोग्यात राहतात, इथून पुढे प्रभू येशूमध्ये राखशील आमचा विश्वास आहे. त्या घरामध्ये सर्व गोष्टी बरकत प्रभू येशूमध्ये तू दे. आज फुलाताई, मावशी, ती सुना तोंडे यांसाठी प्रार्थना करतो. त्यांच्या जीवनाचं आरोग्य, प्रीती, शांती वचन प्रभू येशूमध्ये कार्य करू दे. आई, शेजारची ताई, दादा, सुना, नातवंड, लेकर यांच्या जीवनाचं आरोग्य, प्रीती, शांती प्रभू येशूमध्ये राहू दे. सर्व अंधकाराच्या गोष्टी प्रभू येशूच्या प्रकाशाद्वारे त्यांच्या जीवनातून काढून टाक. घराजवळ देवदूतांचा पहारा प्रभू येशूमध्ये तू राख. शेजारची ताई, दादा, सुना, नातवंड, लेकर यांच्या जीवनाचं आरोग्य, प्रीती, शांती राहू दे. त्यांच्या जीवनातल्या सर्व संकटातून जात असताना तुझं सामर्थ्य, प्रीती, आशीर्वाद, कृपा प्रभू येशू त्यांना प्राप्त व्हावी. प्रार्थना करतो तसंच तू हिवाळे कुटुंब आहे यांच्या जीवनाचं आरोग्य राहू दे, शांती राहू दे, प्रीती राहू दे. यांच्या घरातील प्रत्येक प्रियजनामध्ये ज्या प्रीतीद्वारे परिवर्तन कर. त्यांच्या घरात तुझी बरकत प्रभू येशूमध्ये राहू दे. त्यांच्या कलस्यामध्ये योग्य शिक्षण दिलं जावं असं तुझं ज्ञान पवित्र आत्म्यामध्ये प्रभू येशूमध्ये त्यांच्या तू घाल. त्या कलस्यामध्ये अनुशासन प्रभू येशूमध्ये भर. त्यांच्या घरामध्ये त्यांची मुलं आहेत, त्यांची लेकरं आहेत, त्यांच्या मुलीचं लेकरं आहे, त्याचे मिस्टर आहेत, त्याची सून आहे, नातवंड आहेत, सुनेच्या घरचे लोक आहेत, या सर्वांना प्रभू येशूच्या प्रीतीद्वारे बांधलेलं प्रभूच्या आतमध्ये एकत्र केलेलं असं त्यांना तू बनव. त्याचे दैहिक त्रास प्रभू येशूमध्ये काढले जावे असं तू कर.
सॅमसन त्यांची कुटुंब, त्याचे लेकर, आई, शेजारी, ताई, दादा, सुना, नातवंड, लेकर, हिवाळ्यांचं कुटुंब आणि ऑनलाईन जेवढे पाहतात या समयी प्रभू येशूच्या हात तुझकडे सुपूर्त करतो. या सर्वांना आरोग्यात, प्रीतीमध्ये, शांतीमध्ये दृढ कर. आज रात्री असला माझ्या प्रभू येशू जागृत ठेव आणि सर्व प्रार्थना विनंत्या प्रभू येशूमध्ये पूर्ण झाल्या त्याबद्दल धन्यवाद दे. प्रार्थना प्रभू येशूच्या हात केली म्हणतात पित्या, आमेन. या आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जावो, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडिले आहे तसेच तू आमच्या ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे, आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाल, आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सवयीता तुम्हा सर्वांवर असो, आमेन. प्रेज द लॉर्ड. शांतीत राहा, प्रीतीत राहा. सलाम.